सगळ्या प्रेसवाल्यांचे आज स्वागत करता. आयची प्रेस कॉन्फरन्स एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स आसा. पर्वरी वेलफेअर फाउंडेशनाचे मेंबर, पर्वरी महिला ब्लॉक प्रेसिडेंट मिसेस सॅलेट मिरांडा आणि जनरल सेक्रेटरी कॅरल डिसुजा. ही प्रेस आज आम्ही आपयल्या. त्याचे मेन कारण म्हटल्यार जो आज हॉट टॉपिक चल्ला गोंयांत, जॉब स्कॅम, जॉब अगेन्स्ट मनी, त्याचेर आज मातसो उजेड घालपा खातीर ही प्रेस आपयल्या. आयज हे बीजेपीचे जे सरकार आसा ते सरकार चीफ ब्रोकर जो आहा हो डॉक्टर प्रमोद सावंत जाल्लो आसा. एक प्रश्न पडटा आमकां, हे पूजा नाईक जे आसा मेन एक्युज्ड या जॉब स्कॅमान, हे पूजा नाईक ऑफनली चीफ मिनिस्टराच्या घरा विजीट त्याची आसताली आणि चीफ मिनिस्टरान स्वता एक्सेप्ट केला की हे पूजा नायकाची कंप्लेंट आपणच दिल्या. जाल्यार हो प्रश्न असो येता की खंय ना खंय तरी चीफ मिनिस्टराचें घर, चीफ मिनिस्टराचें ऑफिस ह्या जॉब स्कॅमा भितर इन्वॉल्ड आसा असो एक प्रायमा फेसिया अंदाज, एक डाऊट आमकां येता. आफ्टर लिबरेशन जर आमच्या गोंयांत एक चीफ मिनिस्टर असो मेळ्ळा, ही इज अ वीकस्ट चीफ मिनिस्टर एवर गोवा गॉट आफ्टर लिबरलायझेशन. ह्या बीजेपी सरकारान लाज, लज्जा, शरम, हया ही चारय वस्तू घाण दवरल्यात आणि थोड्याशा जाग्याचेर विकल्या. हो आमचो तेंचेर आरोप आसा. आम्ही सगळ्यांनी कोविड टायमाचेर आमचे जे आदले गव्हर्नर सत्यपाल मलिक यांची जी स्टेटमेंट आहा ती आम्ही अजून विसरूंक ना आणि हांव प्रमोद सावंताक सांगू सोदतां, तूंय ती विसरूं नाका. आणि गोंयकार म्हाका दिसना इतले बेगीन ही स्टेटमेंट ते विसरतले. पण सत्यपाल मलिकान कितें स्टेटमेंट केल्ली की कोविड टायमाचेर हो चीफ मिनिस्टर पयशे खाता आणि त्याची घरकान्नीय पयशे खाता. ही स्टेटमेंट म्हजी न्ही, ही स्टेटमेंट सत्यपाल मलिक एक्स गव्हर्नर ऑफ गोवा. बीजेपी सरकाराचो एक स्लोगन आसा, ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण आयज परिस्थिती गोंयांत कितें जाल्या, तुम भी खाओ हम भी खाएंगे मजा करेंगे. हे ब्रोकराचें सरकार, ह्या चीफ ब्रोकराक चीफ मिनिस्टर म्हणून रावपाक कसलोच नैतीक अधिकार उरूंक ना. हांव एक गोष्ट सांगूंक सोदतां. आयच्या पेपराचेर सावयकराची आज एक प्रेस आशिल्ली काल, ती आयल्या आनी ती कितें म्हणटा, हे श्रुती प्रभुगांवकर आमचे कोणच न्ही, पण हे श्रुती प्रभुगांवकर युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिल्ले. आज ते कितें फ्रॉड केला आणि त्यांनी दुसरी व्हडली नांवां घेवची न्ही म्हणून तुम्ही पयलींच ताका बीजेपीतले काडले काय, हो एक बिग $1 मिलियन क्वेश्चन मार्क. हांव हेचेर एक ज्युडिशियल इन्क्वायरी मागता. चीफ मिनिस्टरान, जर चीफ मिनिस्टर क्लियर आसा, जर चीफ मिनिस्टर खंयच्याच करप्शनान इन्वॉल्व ना जाल्यार तांणी एक रिटायर्ड हायकोर्ट जजाक अपॉइंट करून एक कमिशन कॉन्स्टिट्यूट करून हाचेर एक इन्क्वायरी करची. कित्याक जर हे पूजा नाईक फ्रिक्वेंटली त्यांच्या टचान आशिल्लें, चीफ मिनिस्टर आनी त्याच्या बायलेच्या टचान आशिल्लें जाल्यार खंय ना खंय तरी धागे दोरे चीफ मिनिस्टरा कडेन वतात आणि होम डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर कडेन असल्या कारणान पुलीस खंय ना खंय तरी कमी पडटले ह्या इन्व्हेस्टिगेशन करपा खातीर. म्हणून वी स्ट्रॉंगली डिमांड अ ज्युडिशियल इन्क्वायरी बाय अ रिटायर्ड हायकोर्ट जज. आणि हेचेर एक जो पड्डो पडला तो पड्डो तुम्ही काडचो आणि चीफ मिनिस्टरान हेचेर क्लियर येवचें. हांव हेचेर चड वेळ घेना. तुमकां कोणाक एक प्रश्न विचारपाचे आसा तुम्ही विचारूं शकता. या जॉब स्कॅमान मिनिस्टर बी इन्वॉल्व होतो अशें दिसता. कितें जाता तुम्ही बारीक पळया, सगळ्यो महिलाच इन्वॉल्ड आहात भितर आणि ह्यो महिला इन्वॉल्ड आसा आणि 18 लोक इन्वॉल्ड आसात. बेश्टेच पिशे कशे कोण पयशे घेवचे ना न्ही, कोणी तरी तांकां एजंट म्हणून धाडले आसतले, तुम्ही पैसे कलेक्ट करून दिया आमकां हाडून म्हणून. कोणतरी अशा कोणतरी साखरेचे एक मॅडम इन्वॉल्व आसा दिसता. आसूंक शकता ती मॅडमच इन्वॉल्व आसा अशें आमकां डावट आसा. म्हणून तेचेर ज्युडिशियल इन्क्वायरी जावपाक जाय. म्हणाव दवड की जॉब दिवपाक शकना कित्याक गोवा जॉब हातून इंडेक्सान जर पळयत म्हणजे अनएम्प्लॉयमेंट इंडेक्सान जर पळयत जाल्यार पयल्या 2 भितर काय 3 भितर गोंयचो नंबर लागता. ही सध्या सिच्युएशन आसा गोंयची, म्हणजे जॉब क्रिएशन ना म्हणून हे अशा पद्धतीचे धंदे जे आसा हे सरकारान चलयला काय म्हणून सदांच एक आवाज आसता आणि आमी आतां हे जॉब स्किमान भितर सगळ्यो नारीच सापडटा. म्हज्या हिशोबान ती नारीच कोण तरी फाटल्यान आसा. ह्या फुडें नारी शक्तीक जे फुडें प्रमोट करता ते नारी शक्तीच्या फाटल्यान कोण तरी व्हडली नारी आसा म्हणून हे सगळें घडटा. नाल्यार पूजा नायका असले एक एक्यूज चीफ मिनिस्टरच्या घरा वचून कितें करताले? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. देर इज अ डाऊट देर
म्हणून ज्युडिशियल इन्क्वायरी वी आर आस्किंग फॉर ज्युडिशियल इन्क्वायरी. हांव म्हणना प्रमोद सावंत करप्ट आसा म्हणून, बट तो जर करप्ट ना जाल्यार तो ज्युडिशियल इन्क्वायरी करतलो, जर करप्ट आसा जाल्यार तो करचो ना. गव्हर्मेंट सर्वंटाचे कितें रॅकेट आसा हितून? हय, तो टिचर काल जो खंडेपरा धरला तो इज अ गव्हर्मेंट सर्वंट, इज अ गव्हर्मेंट टिचर. म्हणजे अशें म्हणपाक येता की गव्हर्मेंटाचे जे ऑफिसर्स आसात तेंचे कडसून हें सगळें जाता. तें हांव सांगूंक शकना, बट पॉलिटिशियन भितर इनवॉल्ड आहा ते शुअर. आणि लेटेस्ट झटको म्हणजे हे सरकार ना खाऊंगा ना खाने दूंगा, मैं चौकीदार हूं, मैं प्रधान सेवक हूं, हांव कोणाक खावपाक दिवचो ना. म्हणजे कोंकणी तुमकां सांगप म्हळ्यार हांव कोणाक खावपाक दिवचो ना, हांव हें करचो ना, हांव तें करचो ना, अशें म्हणून जे स्लोगन्स आनी घोशणा दिवन सत्तेर आयले. आज गोंयान जी परिस्थिती आसा आनी आज जे एक्यूज हांगा सांपडल्यात, चडशे धागेदोरे जे आसा हे भारतीय जनता पार्टीचे कडेन डायरेक्ट पॉइंट जातात. खरें म्हणल्यार इमिजिएटली हाजेर कारण हाजेर एक्शन जावपाक जाय. कारण कितें जालां की हे पर्टिक्युलर 17-18 लोक जे आसा तांचे एंटायर फॅमिली इन्वॉल्व आसा काय कितें, म्हणजे दे आर ट्रॉमटायज कितें जालां तें. त्याच बरोबर लोकांनी पयशे दिल्या, कितलेशेच लोकांनी पयशे दिल्ले आसतले. जे कोण पयशे घेता आनी पयशे दिता बोथ आर एक्यूज. पण हे इथपर्यंत पावपाक कारण कितें जालें काय म्हणून खरें म्हळ्यार सेंट्रलाच्यान हाजेर खरी चवकशी जावपाक जाय. पण कशें चल्लां, अदोळ सांगलें तशें तुम भी खाओ हम भी खाओ मजा करेंगे, एब्सोल्यूट मेजॉरिटी करप्ट एब्सोल्युटली. ती आमकां घटना जी आसा हे पळोवपाक मेळटा. प्रमोद सावंत आनी ताची बायल कदाचित चॅस बरी खेळटा आसतली, सो प्यादी फुडी काडल्या, प्यादी वतात आनी किंग आनी क्वीन आर सेफ. अशा पद्धतीचे एकंदरीत वातावरण आसा. वुमन एम्पावरमेंटाचेर एक प्रश्न तुवें केलो की वुमन एम्पावराचेर हे सरकार उलयता. कदाचित ह्या सरकाराक जॉब्स दिवपाक शकना जाल्यार अशा पद्धतीचे धंदे जे आसा जॉब विकपाचे हे हांच्यांनी भारतीय जनता पार्टीन सुरू केल्या काय कितें असो एक प्रश्न येता. अशा पद्धतीचे कारण सरकार जर देर इज अ कितें म्हणटात तेजे बेटो उजो येना आनी खंय तरी थंय स्मोक बेटो दिसना, खंय तरी उजो लागना म्हणून खंय तरी तो स्मोक दिसता न्ही. सो समवेर ऑर दी अदर दीस गव्हर्मेंट इज इनवॉल्व, द मिनिस्टर्स आर इनवॉल्व. हे एकंदरीत ह्या हातूंतल्यान दिसून येता. आतां जांची इन्क्वायरी जाता, ह्या 18 जाणांची जेन्ना इन्क्वायरी जाता तेन्ना तांचे स्टेटमेंट जे आसा ते रेकॉर्ड कशें जावचे, तर व्हिडिओ रेकॉर्डिंग जावचे. तांचे प्रेशरायज कसलोच येवंक जायना, प्रेशर कसलोच येवपाक जायना. जशें वदोळ आमचे विकास बाबान म्हणला की मुख्यमंत्री बींग अ होम मिनिस्टर आनी ताज्या घरानूच काही घटना घडली आनी तोच सांगता की आपुणेनूच सांगिल्लें की तिका अरेस्ट कर पुजा नायकाक वगैरे म्हणून. तेन्ना तो कितलो ह्या हातून ताका न्याय दिवपाक शकतलो. तेन्ना जेन्ना स्टेटमेंट जेन्ना हे रेकॉर्ड जाता, दीस स्टेटमेंट हे रेकॉर्ड जावचे आनी हे जशें म्हणला तशें रिटायर्ड जज हांची एक पॅनल जावचे. थर्ड पीपल शूड इन्वॉल्व, लोकलूच इन्वॉल्व जावन हातून अर्थ ना. लोकलूच मनीस हांगा जर तांकां स्टेटमेंट घेतले, तांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतले अशें न जाता हाजेर प्रॉपर इन्क्वायरी जावची, इम्पार्शियल इन्क्वायरी जावची अशें म्हणून आमी मागणी करता. व्हायरल ऑडिओ आम्ही ऐकला सकाळी, तेच म्हणलें न्ही की तुम्ही खाया आम्ही खाया. आणि हे आता ओपन जाल्लें आसा की हे सरकार जे आसा हे जशें वदोळ म्हणलें की आफ्टर लिबरेशन दीस गव्हर्मेंट ऑर दीस पर्टिक्युलर चीफ मिनिस्टर सध्या सामको विकेस्ट चीफ मिनिस्टर, ताका एडमिनिस्ट्रेशनाची जाण आसा काय कितें हेही खबर ना. कारण ज्या पद्दतीन प्रत्येक खात्यान जे चल्लां, लोक कदाचित उलयनात कारण प्रत्येकाचे कितें ना कितें आसतलें मनात, थोडेच डॅरिंग करतात. पण सगळ्यांक खबर आसा ज्या पद्धतीने सरकार चल्ला, करप्शन एट वॉट लेवल. रस्ते आमी पळयतात, म्हणजे आज PWD घेतले विच इज विथ प्रमोद सावंत ओनली, ताजेच कडेन PWD आसा. रस्त्यांची स्थिती पळयात. आज टुरिझमाच्या दृश्टीन जर विचार केलो जाल्यार आज इन्फ्रास्ट्रक्चर ना अशें म्हणून सोशल मिडियाचेर जे टुरिस्ट येणारे आसात ते पोस्ट करपाक लागल्या की तुमी गोंयान येवं नाकात, गोंयान इन्फ्रास्ट्रक्चरूच ना म्हणून. रस्ते सारके ना, खड्डे पडटात, देर इज नो प्रॉपर फॅसिलिटी गिवन फॉर द टुरिस्ट. म्हणजे वेर वी आर हेडिंग, आमी खंय वता आमचे हे म्हणजे देर इज नो पॉलिसी, देर इज नो एडमिनिस्ट्रेशन.
सो म्हाका जाल्यार दिसता की ह्या सगळ्या हाचेर विचार जावचो आनी लोकांनी आतां जन उठाव जाल्या शिवाय म्हाका दिसता हे जावचें ना कित्याक हे तांचे भारतीय जनता पार्टीचे थर्ड इयर ऑफ थर्ड कन्सिक्युटीव टर्म बेसिकली ऑफ सरकार हे सरकारचे तिसरा टर्म हो तांचो तेन्ना जशें हांवें म्हणलें की एब्सोल्यूट मेजॉरिटी करप एब्सोल्युटली दे आर सेईंग आमचे कडेन ते तुमकां जाय ते करा रे आमी आमकां जाय ते करतले म्हणजे एसेंब्लीन काही गजाली उलयतात पण भायर ताजें इम्प्लिमेंटेशन जायना म्हणजे हाजो अर्थ आमकां जाय ते आमी करतले अशाच दादागिरीची भाशा जी आसा किंवा दादागिरीचे काही गजाली जी आसा ह्यो ह्या सरकारा मदीं दिसून येता. तो जो इश्यू मी घेतला त्याच्यावर आम्ही RTI सगळे डॉक्युमेंट मारलेले असतात आणि त्याच्यावर आम्ही प्रेस कित्याक घेवना की म्हजे कडेन सबस्टेन्शियल डॉक्युमेंट नाशिल्ले बट वी आर ऑलरेडी इन अ प्रोसेस टू गो टू हायकोर्ट.